नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका शक्तिपीठाविषयी बोलणार आहोत, जे एक रहस्यमय मंदिर आहे. त्याचं नाव आहे कामाख्या मंदिर. कामाख्या मंदिराची कहाणी देवी सतीच्या विवाहाशी जोडलेली आहे. कामाख्या हे गुवाहाटी आसाममध्ये स्थित एक प्रमुख हिंदू शक्तिपीठ आहे, जे देवी सतीला समर्पित आहे आणि तंत्र साधनेचे केंद्र आहे. पौराणिक कथेनुसार देवी सतीने तिचे वडील दक्ष प्रजापती यांच्या यज्ञात पती शिवाच्या अपमानामुळे संतप्त होऊन अग्निकुंडात उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने व्यथित होऊन भगवान शिव सतीच्या मृतदेहासह विश्वात फिरू लागले आणि ज्यामुळे सृष्टी थांबली. देवी सतीसाठी असलेला महादेवांचा मोह भंग करण्यासाठी विष्णू भगवान यांनी या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे 51 भाग केले. ज्या ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले ते शक्तिपीठ रूपात प्रसिद्ध झाले. कामाख्या देवीची इतर अनेक नावे आहेत, ज्यात प्रामुख्याने कामेश्वरी, नीलाचल वासिनी, तंत्रेश्वरी, भगवती आणि सती यांचा समावेश आहे. आणि तिला महामाया आणि त्रिपुरा सुंदरी म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात देवीची मूर्ती किंवा चित्र नाही, फक्त एक कुंड आहे, जो नेहमीच फुलांनी व्यापलेला असतो. या मंदिरात देवी सतीच्या योनीची पूजा केली जाते. कामाख्या देवीला वाहत्या रक्ताची देवी असंही म्हटलं जातं, कारण वर्षातून एकदा जून जुलैमध्ये तिला मासिक पाळी येते आणि ब्रह्मपुत्र नदी लाल होते. मासिक पाळी दरम्यान मंदिर 3 दिवस बंद असतं. जेव्हा देवीला मासिक पाळी येते तेव्हा येथे अंबुबाची मेळा भरतो, जो देवीच्या मासिक पाळीचा उत्सव आहे. कमेंटमध्ये जय कामाख्या लिहायला विसरू नका.